एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक आपला 12 चाललेला नाही का. 12 आणि 12व्या श्लोकामध्ये आपण काल पाहिलं की ब्रह्म लोकातही जरी गेलं आणि ब्रह्म लोकात असूनही जर भगवंतांची भक्ती नाही केली तर त्याचा उद्धार होऊ शकत नाही, त्याला मुक्ती मिळणार नाही का नाही. हे काल सांगितलं आपलं अंतरिक्ष नारायणांनी. तर आता ब्रह्मलोकामध्ये भक्ती केल्यानंतर काय आले खालची ओवी, त्या ठिकाणी हरिभक्ती जर नाही केली तर पूर्वार्जित म्हणजे पुण्यच भोगवतात, त्यांना पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. जरी त्यांना पुण्याच्या साठ्या पुण्याच्या बळावरती ती ब्रह्मलोकामध्ये गेले पण त्यांचा उद्धार होण्यात त्यांनी काय केलेलं नाही, त्यांना ते ज्ञान प्राप्त करून घेतलेलं, त्यांनी तशी भक्ती केलेली नाही, त्यामुळे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि हीच खरं मायाची दुर्धर शक्ती आहे. म्हणून भक्ती न केल्यास मुक्ती मिळणार नाहीच. याच अर्थाचे ब्रह्मदेवाचे एक वचन आहे. पुढील ब्रह्मदेवाने जे काही सांगितलंय ते ब्रह्मदेवाचे एक वचन आहे. आणि आता पुढील 2 श्लोकामध्ये ते ब्रह्मदेवाचं काय वचन आहे ते आपल्याला अंतरिक्ष मुनी सांगतात. की त्याच्यामध्ये काय आलं की ज्ञानाचा अभिमान जे धरतात त्यांचे पतन होत असते. म्हणूनच खरोखर भगवत भक्तांना कधी बंधन पडत नाही. म्हणून जे भगवत भक्त येतं त्यांना कधी बंधन पडत नाहीत. पण फक्त ज्ञानी म्हणून जे घेणारे असतात ना त्यांना मात्र बंधन पडू शकतं, त्यांचं पतन होऊ शकतं. ब्रह्माधिकृत गर्भस्तुती श्लोको म्हणजे ब्रह्मदेवाने गर्भाची स्तुती केलेली त्या श्लोकामध्ये. म्हणजे देवकी मातेच्या गर्भात भगवंत आले असताना ब्रह्मदेवादी देव त्यांची स्तुती करतात. हे अरविंदाक्ष, जे दुसरे आपल्याला मुक्त मानणारे तुझ्या विषयीची त्यांची भक्ती अस्त पावल्यामुळे अशुद्ध बुद्धीचे तुझ्या चरणांचा अनादर करतात, ते मोठ्या कष्टाने तप करूनही परमपदावर आरूढ होऊन तेथूनही अधोमार्गी पतन पावतात. पण हे माधवा, तुझ्या ठिकाणी अत्यंतिक भक्ती असणारे लोक ते अभक्ताप्रमाणे भ्रंश पावत नाहीत. हे प्रभू, तुझ्याकडून सर्वथा रक्षण केले जातात व विघ्नकर्त्या विनायकाच्या सेनापतीच्याही मस्तकावर निर्भयपणे विराजतात. अर्थात त्यांना पतनाचं भय नसतं. कुणाला? भक्ती करणाऱ्याला. बघू आता आपण ओव्या. न करिता भगवत भक्ती सज्ञान हे नातुडे मुक्ती, तेचे अर्थीच्या दृष्टांती ब्रह्मयाची उक्ती दाविली येथे. थोडक्यात भगवंतांची भक्ती जर केली नाही तर ज्ञानी मुक्तही होत नाही. बघा, ज्ञानीही मुक्त होत नाही. मग जरी आपल्याला ज्ञान झालं, आता सोनोने बाबा सांगतात ना आपल्याला काय काय सांगतात, जरी ज्ञान झालं आपल्याला पण ते ईश्वराची भक्ती का नाही, त्या भगवंताची भक्ती केल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही. या अर्थी ब्रह्मदेवाचे वचन दृष्टांतात सांगितलेले आहे. याच अर्थाचं काही वचन ब्रह्मदेवानी या दृष्टांतामध्ये दृष्टांत देऊन सांगितलंय. जन्मा माझे ब्राह्मणपण ते हे वेदशास्त्र संपन्न, न करिता भगवत भजन अचूक पतन तयाशी. ब्राह्मण असूनही जर वेदशास्त्रांचं ज्ञान असले, बघा वेदांचं शास्त्रांचं ज्ञान आहे त्याला, आणि तरी जर मनुष्य भक्ती करणार नाही, म्हणजे सगळं शास्त्र का नाही वेद जरी झाला, माते नेता वाया गेला आणि कणू सांगेलो फन्नाला कोण जायचा. म्हणजे तुम्हाला सगळ्या वेदाचं ज्ञान आहे, सगळ्या शास्त्राचं ज्ञान आहे, पण तुमच्या ठिकाणी जर भक्ती नाही तर त्याचे पतन होते. म्हणजे कशाचं सांगितले? शास्त्राचं ज्ञान सांगितले त्यांनी. भक्ता सर्वाभूती भगवत भावो, तेथे विघ्नांशी नाही ठावो, तया अपवाची होय उपावो, भावार्थ देव सदा साह्य. भक्तांना तर सर्वत्र भगवंतांचाच प्रत्यय येत असतो. आता भक्त कोणाला म्हणायचंय इथं? भक्ती करणारा जो भक्त आहे त्या भक्ताच्या भक्तीचं स्वरूप सांगितलंय. कोणाला भक्त म्हणायचंय ते तर सांगितलंय ओळीमध्ये की जो भक्त आहे त्या भक्ताला सर्वत्र म्हणजे ह्या सगळ्या चराचरामध्ये भगवंतच एक आहे असा ज्याला प्रत्यय येतो, म्हणजे काय येतो त्याला असा अनुभव येतो, त्यामुळे त्याला विघ्न कधी येत नाही. येईन का त्याला विघ्न? कारण त्याच्या दृष्टीने सगळं कोणी परमात्माचे, मग त्याला विघ्न करणारा कोणी? कोणच नाही. कारण बरं सगळा परमात्माचे, मग तो सुद्धा कोण आहे? परमात्माचे. मग आता इथं दुसरं जर कोणी नाही, इथं विघ्न कोण करणार आहे? इथं कोणच नाही, म्हणून त्याला कुठलं विघ्न येत नाही. त्यांना कोणी अपाय केला तर तो उपाय ठरतो. त्यांना जरी कोणी अपाय केला तो काय होतो? त्याचा उपाय होतो. कारण भगवान अशा भक्ताला नेहमी सहाय्य करतात. मागे पुढे उभा राही सांभाळीत आले आघात निवारावे का नाही. भगवंत काय करतो? त्या भक्ताला सतत सहाय्य करत असतो. म्हणून त्याला कुणीही अपाय करू शकत नाही. आणि कारण भगवंत त्याला सहाय्य करत असतो.
भक्तिविन मुक्तीचे सोसू करिता प्रयत्न पडे ओसू असो हे वराज पुरुषो करी प्रवेशो अव्यक्ती. भक्ती न करता नुसता मुक्तीसाठी जर प्रयत्न केला, पण भक्ती केली नाही पण मुक्ती प्राप्त करायची, उद्धार करून घ्यायचा आहे म्हणून ते ज्ञान मिळवण्यासाठी जर प्रयत्न केला तर तोही व्यर्थ होतो. कारण भक्तीच्या पोटी ज्ञान जन्माला आलं पाहिजे. पुढे भक्तीने धरलेले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. म्हणजे भक्तीच्या पोटी ज्यावेळेस ज्ञान जन्माला येतं ना, ती ज्ञानाने त्याचा उद्धार होतो, ती ज्ञान टिकतं. पण भक्तीशिवाय जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान कधी टिकत नाही. म्हणून काय सांगितलं इथं की भक्ती जर न करता नुसत्या मुक्तीसाठी जर प्रयत्न केला तर ते व्यर्थ होतं. असा विराट्यांचा अभिमान वैराग जेव्हा अव्यक्त होतो तेव्हा मग महाभूतांचा राज कसा होतो ते मी तुला सांगतो. म्हणून हे विराटा, हे राजा, काय वैराग जेव्हा अव्यक्त होतो अव्यक्त म्हणजे असणार सगळं अभिमानी वैराज असणारा विराट्याचा अभिमान. वैराज म्हणजे काय? विराट पुरुष. आणि हा ज्यावेळेस व्यक्त झालेला असतो ना तो विराट पुरुष, आधी माया तयार झाली आणि मायेच्या त्या परमात्म्याने मायेचा अंगीकार करून विराट रूपाचं काय केलं, विराट रूप त्यांनी धारण केलं. आणि असा असणार हा जो विराट पुरुष आहे तो ज्यावेळेस अव्यक्त होतो म्हणजे काय होतो, त्या ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातो, तेव्हा तो महाभूतांचा राज कसा होतो ते मी तुला सांगतो. अव्यक्त वैराजाचो प्रवेशू होताची महाभूता विलासू हो लागे भूता रासू तो अग्नी अनुप्रवेशू एक राया वायुना हतगंधा भू सलिलत्वाया कल्पते सलिले तदृष्टारस ज्योतिष्ठ वायोपकल्पते ऋतरूपा तू तमसा वाया ज्योती प्रलयते ऋतस्पर्शो अवकोशेने वायुर्नर्वशी लयते कलात्मना हुतगुणम नभ आत्म्यानी लिहिते. श्लोक क्रमांक 13 आणि 14. वायू पृथ्वीतील गंध धारण करतो, पृथ्वी जलरूप होते, जलातील रसत्व जाते व ते तेजरूप होते. तमाने ज्योतिर्मयाचा हरण केलेले तेज वायुरूप होते. आकाशाने ज्यांच्या स्पर्श गुण हरण केला आहे असा वायू आकाशात विलय पावतो. कालाने ज्याचा शब्द गुणांचे हरण केले आहे असे अवकाश आत्म्यामध्ये विलीन होते. प्रळय वायूचा शोभक क्रोधू तेने पृथ्वीचा हरिला गंधू तव तेही विरोनिया प्रसिद्धू एक रूप जळे झाले. शोभला वायू असमहासाहस तो हरी जळाचा रास तेव्हा जळाचा होय रास प्रळय महातेजी. प्रलय वायूमध्ये जो शोभ असतो, खळखळ असते, त्याने पृथ्वीचा गंध गुण हरण केला जातो. प्रलय वायू म्हणजे प्रलय होणारा असणारा जो वार आहे त्या वायूमध्ये शोभ असतो म्हणजे खळखळ असते, त्याने पृथ्वीचा गंध, त्याने काय पृथ्वीचा जे सुगंध आहे तो हरण केला जातो व पृथ्वी जलरूप होते. शोभला वायू त्या तेजाचा निज संभ्रम वायू बळे ग्रासित तम तेव्हा प्रळय वायू परम भरून व्यम कोंदाटे. म्हणजे सुरुवातीला प्रलय वायूचा शोभ होतो, त्यामुळे पृथ्वीचा गंध निघून जातो आणि पृथ्वी पाण्यामध्ये विलीन होते. तोच शोभ असणारा वायू जलाला, त्याच्या त्या रसाला, तो वायू जलामध्ये त्या रसाला लीन करतो आणि वायूच्या त्या जोराने जळ तेजरूप होते. जळ असणार म्हणजे पाणी असणार जोराने जळ तेजरूप होते. त्या तेजाचे निज संभ्रम वायू बळे ग्रासित तम तेव्हा प्रळय वायू परम भरून व्यम कोंदाटे. त्याच तेजाला तम म्हणजे अहंकार ग्रासतो. तेज म्हणजे अग्नी असणार, जे पंचमहाभूत आहेत ना, आता एकामध्ये एक विलीन होत चाललेत. मग त्या तेजाला तम म्हणजे अहंकार ग्रासतो. आकाश प्रलय वायूपासून भरून जाते. त्या प्रळय वायूचा स्पर्श चपळतेशी सर्व ग्रास करून ठाके अवकाश तेव्हा वायू ते आकाश निशेष ग्राशी. त्याचा स्पर्श गुणांचा व वेगाचा विलय अवकाशात होतो. त्या आकाशाने आकाश प्रलय वाळूने भरून गेलं सगळं. मग त्याचा जो स्पर्श आहे तो स्पर्श गुणाचा आणि वेगाचा विलय आकाशामध्ये करून घेतो, अर्थात आकाशात ते लय होऊन जातो त्याचा गुणांचा. आकाशाचा जो शब्द गुण तो प्रळय काळू गेली संपूर्ण तव शोभला तामासा अभिमान तो करी प्राशन गगनाचे. आकाशाचा शब्द
हा जो गुण आहे तो प्रलय काळमध्ये गळून टाकतो. इतक्या तामस अभिमान प्रभावी होतो व तोही आकाशालाच ग्रासून टाकतो. दश इंद्रियांचा गोंधळा राजा स्वाभिमानी रिघाला. चित्त चतुष्टाचा मेळा तोही प्रवेशाला सात्विक अभिमानी. मग 10 इंद्रियांची सर्व कार्य कालवली जाऊन, 10 इंद्रिय आहेत ना आपले 10, हे सगळे 10 इंद्रियाची सगळं कार्य एकत्र होऊन ती राजस गुणांच्या अभिमानात शिरतात. चित्त चतुष्ट म्हणजे अंतकरण, याचा जो मेळा आहे तो सत्वगुणाच्या अभिमानाने सत्वगुणाच्या अभिमानामध्ये प्रवेश करतो. म्हणजे सगळे जे 10 इंद्रिय आहेत ते रजगुणाच्या अभिमानामध्ये प्रवेश करतात आणि जे अंतकरण आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे सत्वगुणाचा अभिमानामध्ये प्रवेश करतात. इंद्रियाधिष्ठा त्रिदेवते तेही मिळून या समजते. परविशेली सात्विका ते जाणनिशेती नृपनाथा. इंद्रियांचे देवताही सत्व अभिमानामध्ये शिरतात. जे इंद्रियांचे देवता आहेत ते आपण कुठे जातात? सत्व अभिमानामध्ये. इंद्रियांचे देवता म्हणजे जे इंद्रिय आहेत ना आपले कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय यांचे जे देवता येतात त्या देवतेमुळे ते इंद्रिय कार्य करतं. ते असे असणारे देवता येतात ते पण सत्व अभिमानामध्ये शिरतात. ते तिने अहंकार त्रिगुणेशी प्रवेशेती महतत्वाशी. महतत्व मिळे मायेशी जीविकान्या संततीशी माहेराये. आणि हे तिन्ही गुण अहंकार त्रिगुणासह महतत्वात प्रवेश करतात. महतत्व म्हणजे हे तिन्ही गुण असणारे जे अहंकार म्हणजे सत्वगुण रजगुण तमगुण आणि त्यांचे अहंकार हे तिन्ही गुणासह महतत्वामध्ये प्रवेश करतात. जसं म्हणजे एखाद्या कन्या बाळणपणाला ज्याप्रमाणे माहेरी जाते त्याप्रमाणे हे महतत्व मायेमध्ये मिसळतं, मायेत मिळते. हे महतत्व काय होतं? महतत्व मायेमध्ये मिसळून जातं. जीवी कुकडीची पिले कुकडी पाखांतळी घाली. मग ते सोय दिशे एकले तेवे माया उरली कल्पांती. कोंबडी आपल्या पंखाखाली जशी पिल्लांना घेते किंवा एकटी कोंबडीच दिसते म्हणजे पिल्ल कुठे गेली तिचे पंख खाली गेले मग ती पिल्ल दिसतात का? आपल्याला दिसत नाही. अगदी त्याप्रमाणे कल्पाच्या अंती म्हणजे कल्पच्या अंतीमध्ये काय होतं? समय एकटी फक्त माया शिल्लक राहते. सगळं काय करते ते मायामध्ये विलीन होऊन जातं आणि फक्त खाली माया शिल्लक राहते. ये उत्पत्ती स्थिती प्रलयाते त्रिविध भागे दाविले येथे. ते गुणमय माया निश्चिते मिथ्या भूते आभासे. म्हणून उत्तम मध्यम व अधम असे जन जागृती स्वप्न सुषुप्ती असे जे 3 अवस्था भू स्वर्ग व पाताळ हे त्रिभुवन संचित क्रियामान प्रारब्ध हे त्रिविध कर्म व सत्व रज आणि तम हे 3 गुण हे सगळं मायेचे कार्य आहेत. हे ओळख याप्रमाणे उत्पत्ती स्थिती लय या 3 कार्यांनी मायेची ओळख करून दिली. म्हणजे खरोखर ही त्रिगुणात्मक माया दिसली तरी ती कशी आहे? मिथ्या आहे. म्हणजे अशी असणारी आपल्याला माया दिसत होती. मायेमुळे हे जग दिसायला लागलं आपल्याला पण ती खरं वाटत होतं आपल्याला. मग ती माया कशी तयार झाली? माया कशी तयार होऊन त्या मायेने हे जगत हे विश्व कसं तयार केलं आणि नंतर परत त्या विश्वाच्या प्रलय काळी म्हणजे विश्व ज्यावेळेस परत त्या मायेमध्ये विलीन व्हायला गेलं त्यावेळेस काय शिल्लक राहतं? ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येत आहे ही माया कशी मिथ्या आहे. कळले का कशी मिथ्या आहे? हे नुसतं आजचं ऐकून नाही होणार. आतापर्यंत मागचं सगळं ऐकलेलं लक्षात ठेवलं तर होईल ती माया मिथ्या कशी येते. म्हणून जे वेले कुरे खेळता खेळाशी दिवसा म्हणती झाली निशी. देवीचे पूर्ण स्वरूपाशी देखती मायेशी त्रिविध कल्पना. ज्याप्रमाणे मुले खेळताना कधी दिवस असूनही आता रात्र झाली असे म्हणतात तसंच हे लटुफुकीची रात्र खरी समजते. त्याप्रमाणे अज्ञानी लोक मायेची त्रिविधा कल्पितात व ती खरी मानतात. म्हणजे कसं लहान मुलं खेळतात, खेळ खेळतात ना, कशाचा खेळ खेळतात? नवरा बायकोचा का नाही, घर आपलं ही काय काय म्हणतात त्याला, भातुकलीचा खेळ खेळतात. किंवा मग एक बायको होतो एक नवरा होता का नाही आणि मग म्हणले आता रात्र झाली आता झोपा, आता दिवस उगावला उठा का नाही. जसं ती कसं मग ते खरं असतं का? रात्र खोटीच असती. किंवा स्वयंपाक करतात मग भाजी केली, भाजी म्हणजे काय असते? मातीच असती. पण मानतात का नाही ही भाजी आहे ही भाकर आहे का नाही, झाडाचं पान आणलं की ही भाकर आहे. जसं हे त्यांचा खेळ आहे, हा त्या मुलांचा काय खेळ आहे आणि त्या खेळामध्ये त्या गोष्टीची ते जे कल्पना करतात त्या कल्पनेला ते सत्य आहे असे मानतात. अगदी त्याचप्रमाणे ही जी माया आहे ही त्रिविधता असणारी ही माया कशी आहे? खोटी असताना तिला आपण खरी मानतात.
एषा माया भगवतः स्वर्गस्थितितयन्तकारिणी त्रिवर्णावर्णितास्माभि किं भूया स्रोतोमिच्छासी. श्लोक क्रमांक 16. उत्पत्ती, स्थिती व विलय करणारी त्रिगुणात्मक भगवंतांची माया आता आम्ही वर्णन केली. आणखीन काय ऐकण्याची तुला इच्छा आहे, असे अंतरिक्ष परत त्यांना विचारते. उत्तम मध्यम अधमजन तिन्ही अवस्था त्रिभुवन त्रिविध कर्म तीन गुण हे जाण विंदान मायेचे. म्हणून ध्येय, ध्याता आणि ध्यान. ध्येय म्हणजे काय, ज्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असणार. काय प्राप्ती, कशाची प्राप्ती करून घ्यायची, आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची. आणि ध्याता, कोणाला प्राप्त करून घ्यायची, ज्याला कोणाला प्राप्त करून घ्यायची तो ध्याता. आणि ध्यान, आणि त्याचं जे साधन आहे प्राप्त करण्याची, त्याला ध्यान म्हणायचं. ही जी त्रिपुटी आहे, कुठली, ध्येय, ध्याता, ध्यान, पूज्य, पूजक आणि पूजन, का नाही, ज्ञाता, न्याय व ज्ञानी, हे जे त्रिपुटी आहेत ह्या सगळे मायेचे कार्य आहेत. हे तिन्ही कार्य कुणाचे आहेत, मायेचे आहेत. म्हणून त्रिपुटी बाद होती आत्मज्ञान झाल्यानंतर. म्हणून दृश्य, द्रष्टा आणि दर्शन, कर्म, कर्ता, क्रियाचरण, भोग्य, भोक्ता, भोजन ही त्रिपुटी जाण मायेचे. म्हणून दृष्टा, दृश्य आणि दर्शन म्हणजे पाहणारा, जे वस्तू पाहायचे किंवा ज्याला पाहायचंय ते दृश्य आणि दर्शन, किंवा कर्ता, कर्म आणि क्रिया, भोक्ता, भोग्य आणि भोगणे, हे जे त्रिविधता, हे जे त्रिपुट्या येतात, ह्या सगळ्या त्रिपुट्या मायेचेच कार्य आहेत. हे सगळं काय आहे म्हणजे मग आपण म्हणलं ना, मग ती मला दिसत का नाही, मला अनुभव का येत नाही, कोणाला अनुभव येत नाही, मला येत नाही. कोणाचा अनुभव येत नाही, त्या आत्मस्वरूपाचा, त्या परमात्म्याचा अनुभव येत नाही. म्हणजे ध्येय कोणी, आपला परमात्मा आहे, आणि त्याचा अनुभव घेणारा कोणी, आपण आहे. आणि त्याची जी क्रिया आहे, अनुभव घेण्याची ही जी क्रिया आहे, ही तिन्ही सगळं कोणाचा खेळ आहे, मायेचा खेळ आहे. ही तिन्ही पण कोणी, माय. जरी तुम्हाला देव दिसला तरी ते कोणी, ते मायेचं जे कार्य आहे. मग तो खरं आहे का, कारण मायच खरी नाही म्हणलं हे खरं राहील का, हे काहीच खरं राहत नाही. शब्द, श्रोता आणि श्रवण, ग्रह्य, घ्राता आणि घ्राण, रसरसना, रसस्वादन हे त्रिपुटी जाण मायेची. म्हणून श्रोता म्हणजे ऐकणारा, शब्द, तो श्रोता म्हणजे तो ऐकणारा, जो शब्द ऐकतो तो, आणि ऐकण्याची जी क्रिया आहे ही पण त्रिपुटीची. वास घेणारा म्हणजे नाकाने वास घेणारा, सुवासिक असणारी वस्तू, एखाद्या फुलाचा, पदार्थाचा जो वास घेतो ती वस्तू, व वास घेण्याची जी क्रिया आहे, किंवा रसना म्हणजे जीभ, रस म्हणजे चव, आणि ते रस चाकण्याची जी क्रिया आहे, ही सगळ्या त्रिपुट्या आहेत. या तिन्ही त्रिपुट्या कुणाच्या आहेत, मायेच्या आहेत. म्हणून कर क्रिया आणि करता, चरण चाल चालता, बोल बोलणे बोलता, ही त्रिविधावस्था मायेची. म्हणून करणारा, करण्याचे कार्य आणि क्रिया, चालणारे पाय, चालणे, चालण्याचे स्थल, बोलणारा, बोल व बोलण्याची क्रिया, ही त्रिविध कार्य मायेचीच आहेत. अहम सोहम जडमुडता, साधक साधन साध्यता, देवी देवो परिवार देवता, हे त्रिविधा मायेची. बघा आता, अहम म्हणजे मी देव आहे, सोहम म्हणजे मी आत्मस्वरूप आहे, जडमुडता किंवा मी कसा आहे, मी अज्ञानी आहे. हे साधक, मी साधक आहे, मी साधन करतोय, किंवा साध्यता, मला साध्य प्राप्त करून घ्यायचे. देव, देवी आणि त्या देवीतील परिवारामधील असणाऱ्या देवता, हे जे त्रिपुटी येतात, हे सगळे मायेचेच कार्य आहे. का ना, मी ब्रह्म हे म्हणणं सुद्धा कुणाचं आहे, मायेचंच कार्य आहे. मी देह आहे, हे पण कुणाचं कार्य आहे, मायेचंच कार्य आहे. म्हणून देह, देही, देहाभिमान, भवभय, भवबंधन, मुक्त, मुमुक्षु, अज्ञान हे विंदान मायेचे. म्हणून देही, देह आणि देहाचा अभिमान, का नाही, देही हा देह असणारा, देहामध्ये हा देह, देह असणारा आणि देहाचा अभिमान घेणारा, भव, भय आणि भवबंधन, मुक्त, मुमुक्षु व अज्ञानी, हे सगळे, हे तिन्ही भाग सगळे मायेच्या कल्पनेचे आहेत. म्हणजे काय, कल्पित मायेचे कल्पित आहेत. म्हणजे कल्पना केली, ही जी माया तयार झाली ना, हा सगळा तिचा खेळ आहे. म्हणजे कुणाचा खेळ आहे, कल्पनेचा खेळ आहे. कुणाचा खेळ आहे, सगळा कल्पनेचा खेळ आहे. कल्पनेपासून कल्पीला ठेवा, तेने पडे गोवा नेनवारी. सुख दुःख जडत्व पूर्ण, आधी समाधी व्यथान, उत्पत्ती स्थिती निधन, हे लक्षणे संपूर्ण माया विलसे. बघा, सुख, बर का, सुख आपण म्हणतो ना, सुख मला पाहिजे, सुख, दुःख व पूर्ण जडता. म्हणजे काय, पूर्ण जडता म्हणजे तिथं जाणीवच नाही कसली, पूर्णपणे जड दगडासारखा.
आधी उपाधी समाधी. बघा आता आधी काय, उपाधी म्हणजे देह भाव, समाधी आता त्याला काय समाधी लागली म्हणजे आता त्याला काय कसले भावनाच नाही राहिले त्याला देहाच्या सुद्धा. व्यथान म्हणजे समाधी झेलणे, व्यथान म्हणजे काय आता समाधीमध्ये गेला होता आता परत सावध झाला. हा, हे सगळं उत्पत्ती स्थिती म्हणजे निर्माण झाली, स्थिर राहिला, परत संपून गेलं. हे तिन्ही हे सगळे विलास कोणाचे आहेत? सगळे हे सगळे विलास मायेचे आहेत. कुणाला समाधी लागली, कोण समाधीमध्ये गेला, कोणाचं समाधीचं व्यथान झालं का नाही, हे सगळे क्रिया कोणाचे आहेत? हे सगळे कार्य मायेचे आहेत. आणि माया कशी आहे? मिथ्या. म्हणून नभी नळीमा पूर्ण भासे, शेखे नळिमेचा लेशही नसे, तेवी स्वरूपी माया भासे, मिथ्या वशे माईक. म्हणून प्रथम नभ निळे दिसते, म्हणजे आकाश कसं दिसतं आपल्याला? निळं दिसतं का नाही. शेवटी पाहता ते निळेपणा खरा नसतो. कुठपर्यंत खरं दिसतं? मग मला निळं दिसतंय ना, चला म्हणले आपण वर आता कुठं आकाशामध्ये म्हणले त्याला पाहायला. मग निळा कलर कुठे? निळा कलर जिथपर्यंत दिसतो ना तिथपर्यंत जायला. मग सापडतो का निळा कलर? नाही. का सापडत नाही? कारण तो खरा नाहीच आहे. त्याप्रमाणे स्वस्वरूपावर खोट्या आवेशाने माया भासते. म्हणून आपलं जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूपावर खोट्या आवेशाने म्हणजे काय, तिने कसं लटकच तिने काय केलंय, त्याचं प्रभुत्व दाखवलंय मायेने मी आहे म्हणून. पण ती कशी आहे? थोडक्यात मृगजळ कसं आहे? खरं असतं का? नसतं. पण दिसतं ना तसं मायेने दाखवलं आहे म्हणून, पण ती नाही. म्हणून जेवी प्रत्यक्ष दिशे मृगजळ, परे ते निगाद केवळ, ते विश्वरूपी माया प्रबळ, मुळी निर्मळा भासे. जसं मृगजळ प्रत्यक्ष दिसतं पण ते पाणी नसतं, अगदी त्याप्रमाणे त्या ठिकाणी फक्त ऊनच असतं. त्याप्रमाणे मूळ ब्रह्म असणार, पण त्या ठिकाणी मायेमुळं विविध सृष्टी भासते. मूळ कोण आहे इथं? ब्रह्म आहे, आत्मा आहे का नाही, तो परमात्मा आहे. पण त्या मायेच्या ह्याच्यामुळे काय दिसतं आपल्याला? इथं सगळं जगत दिसत. हे मिथ्या माया कल्पनावशे, प्रबळ बळे भासली दिशे, नासू जाता नाशी जे ऐसे, सत्यत्व नशे निजांग. कल्पनेच्या बळाने ही माया फार बलशाली दिसते. मग आता कल्पनेचं जर बळाने जर पाहिलं ते माया कशी आहे? फार बलाढ्य आहे, शक्तिशाली आहे. पण तिचा जर नाश करायचा असेल, तिचा जर नाश करायला आपण जावा तर तिथे काहीच नसते, तिचं अस्तित्वच नाही. तिचा नाश करायचा. मग आता ही असणारी माया की ज्याच्यामुळे जन्माला यावं लागतं, ज्याच्यामुळे मरावं लागतं, ज्याच्यामुळे सुख होतं, ज्याच्यामुळे दुःख होतं, अशी असणारी ही माया. मग आता तिचा नाश करायचा आपल्याला. मग नाश करायचा म्हणून आपण तिला नाश करायला गेलो. मग कुणाचा नाश करायचा? कारण जिचा नाश करायला जावा तिचं अस्तित्वच नाही. मग नाश नेमकं करायचा कुणाचा? बरं, तिचा नाश केल्याशिवाय यातून आपली सुटका होणार आहे का? होणार नाही. म्हणून अशी असणारी ही माया, तिचा जर आपण नाश करायला गेलो तर त्या ठिकाणी काहीच नाही, तिचं अस्तित्वच नाही. मग तिचा नाश करायचा कसा? नावरूपाची या भडसे, ब्रह्मादिक केले पिसे, मिथ्या त्रिपुटीने व्यासे, ज्या बांधिले दिशे त्रैलोक्य. मग तिने नाम वाकार यांच्या भपक्याने काय केलं? तिला नाव नसताना, आता ती माया कशी मिथ्याची, पण नाव आकार हिचा तो भपका म्हणजे काय, तिचा तो मोठेपणा. ब्रह्मदेव का नाही तिने वेडे केले. कुणाला? ब्रह्मदेवाला सुद्धा काय केलं? वेडे केलं. म्हणून ते ब्रह्मदेवाचा अभिमान झाला होता ना, म्हणले मी सगळा कोणी विश्वाचा निर्माता आहे, कोणी सगळं विश्व तयार कोणी केलंय? मी केलेलं आहे म्हणले. म्हणून त्यांनी काय केलं? त्या गोपाळांना वासरांना काय केलं? घेऊन गेला होता. तसं असं म्हणून ब्रह्मदेव काही वेडे झाले. ब्रह्मदेवही मग मिथ्या त्रिपुटीच्या रचनेने तिने त्रैलोक्यात उभारले असे वाटते आपल्याला. कशा? मिथ्या त्रिपुटीच्या रचनेने. त्रिपुटी कुठली? कार्यकर्ता म्हणजे आपण जे आता त्रिपुटी पाहिलेत ना, ह्या मिथ्या आहेत सगळ्या. आणि ह्याच्याच रचनेने तिने काय केलं? हे त्रैलोक्याची उभारणी केली. म्हणजे कशाने केली? कल्पनेने. ही सगळं कल्पनेचा खेळ आहे. खेळ कुणाचा आहे? हा सगळा कल्पनेचा आहे. म्हणून जेवी दीपासवे दिशे छाया, नाशिता नातोडे नाश वया, देवी स्वरूपी मिथ्या माया, आती दुर्जया देवांशी. म्हणून दीपाबरोबर वस्तूची छाया निर्माण होते. म्हणून काय होतं? आपण दिवा लावला की दिवेबरोबर काय होतं? म्हणजे प्रकाश पडला की प्रकाशाच्या ज्या बाजूने प्रकाश पडला त्याची विरुद्ध बाजूला काय होती? त्या वस्तूची सावली पडती. पण तिचा नाश करता येत नाही. मग त्या सावलीचा नाश करता येतो का आपल्याला? नाही. म्हणजे सावली नको आपल्याला, सावली काढून टाकायची. येतो का नाश करायला? येत नाही. ते हाती लागत नाही. त्याप्रमाणे त्या मायेचे अस्तित्व लक्कीच आहे. म्हणून त्या मायेचा नाश करायला गेलं तर ती माया आपल्या हाती लागत नाही. का? कारण ती खोटी मिथ्या आहे, लक्की येते, त्यामुळे ती हाती लागत
नाही. मग आता अशी असणारी माया कशी घालवायची बरं, का नाही, असा प्रश्न पडेल ना. येईन त्याचं पुढे उत्तर आता. जे विधी सवे मिथ्या छाया, तेवी ब्रह्मे मिथ्या माया, कल्पना योगे वाढली वाया, या लागी अजया वेदशास्त्री म्हणती. म्हणून देहाची जशी छाया असते, म्हणजे आपला देह, ह्या देहाची जशी सावली आहे तशीच त्या ब्रह्मामध्ये माया आहे. म्हणजे त्या ब्रह्माची पडलेली सावली म्हणजे माया, का नाही. ती कल्पनेच्या योगाने वृथा वाढली आहे. आणि त्याचा अशी असणारी माया कशामुळे वाढली, कल्पनेने वाढली. तिचा विस्तार कुणामुळे झाला, कल्पनेमुळे झाला. आणि याच कारणाने तिला अजया असे वेदशास्त्रात म्हणतात. अजय म्हणजे तिच्यावर कुणी विजय प्राप्त करू शकत, अजय म्हणजे अजय, ती तिच्यावर कुणी विजय प्राप्त करू शकत नाही. का करू शकत नाही, कारण तिचं अस्तित्वच नाही. अजया, जय आणि अजय, का नाही, म्हणजे अजय म्हणजे. म्हणून राया कल्पना वाढे जे ठाई, तेची मायेचे दृढ मूलन पाही, जो निर्विकल्प निज देही त्याशी माया नाही तीही लोकी. म्हणून हे राजा, जिथे कल्पना वाढते तिथे मायेचे बळकट मूळ असते. ज्या ठिकाणी कल्पना वाढायला लागते ना, जो आपण कल्पना करू ना, देव असा आहे, देव तसा आहे, का नाही, हे विश्व असं आहे, जशी जशी आपण कल्पना करू ना तसं ती मायेचे साम्राज्य आहे. साम्राज्य कोणाचं आहे, ते सगळं मायेच आहे. म्हणून जिथे जिथे आपली कल्पना वाढते तिथे माया काय होती, बळकट बनत चालती. पण जो स्वतःच्या देहाविषयी पूर्ण आस्थारहित असतो त्याला त्रिभुवनात माया कुठेही दिसत नाही. म्हणजे काय, स्वतःच्या देहाला जो किंमतच देत नाही, ज्याला माहिती हा देह माझा मिथ्या आहे, खोटा आहे, देह म्हणजे मी नाही, तो कधी देहाचा अभिमान घेत नाही, त्याच्या ठिकाणी माया त्याला काहीच करू शकत नाही. त्याला कुठेही तिन्ही बघून त्याला माया दिसत नाही, मायाच नाही त्याच्या दृष्टीने. मग सगळं कोण आहे, त्याच्या दृष्टीने सगळा परमात्मा आहे. कोणाला आहे, की ज्याला देहाचा अभिमान नाही त्याला. कल्पिती कल्पना जे राया, तेची जाण मुख्य माया, अनेक रूपे सांगवया, नातुडे माया निरूपणी. म्हणून जी कल्पना करते तीच प्रेरणाच माया आहे. आता आपण आधी पण पाहिले, का नाही, जी कल्पना होती ना ती कल्पना म्हणजेच माया आहे, हे तू निश्चित जाण. आणि त्यासाठी आणखीन दृष्टांत तुला मी देतो. रूपे किंवा वगैरे देण्याची आवश्यकता नाही, पण दृष्टांत देण्याची आवश्यकता नाही मला याच्यापेक्षा. आता पण दिले ते भरपूर झाले. मग ते त्रिविध मुख्य लक्षणी माया सांगितले विवांचवनी, आता कोणी अर्थीचे सर्वनी, आत्या दरुमनी वर्ते राया. म्हणून हे राजा, याप्रमाणे तुला मी या मायेची त्रिविध कार्य सांगितले. त्रिविध कार्य तुला मी सांगितले. आणखी ऐकण्याची तुला काय इच्छा आहे या मायेबद्दल, आता सांग मला. राजाला तर बघू, मुनींनी सांगितलं, अंतरिक्ष मुनींनी, का नाही, राजाला की माया कशी भ्रांत असणारी माया, लक्की असणारी माया, तिचं अस्तित्व कसं तयार होतं, तिचं अस्तित्व कसं तयार आपल्याला जाणवतं, नसतानाही आपल्याला जाणवतं, का नाही. पण ती कशी मिथ्या आहे हे शेवटी कळतं. तसं आता आपल्याला कळलं का, नाही कळलं. सगळे मागचे पर्यंत आपल्याला जे आपण वाचन केलं ना ते आठवा लागेल आपल्याला, तेव्हा समजत. म्हणून माया दुस्तर दारुण, कोणी ऋतिजो ब्राह्मण, थर आरले सभाजन, राजाही पूर्ण विस्मित झाला. बघा, आणि अशा असणार हे मायेचं भयंकर वर्णन ऐकून यज्ञामध्ये असणारे, यज्ञासाठी जे आलेले ऋत्विज ब्राह्मण येतं तेही सगळं सभाजन भयचकित झाले, घाबरले. ते अरे म्हणले, आपण ज्याला खरं समजतो ते सगळं खोटं आहे, लटक आहे. आणि राजाही पूर्ण काय झाला, स्मित झाला, म्हणजे शांत झाला. म्हणजे अरे, आश्चर्य वाटले त्या राजाला सुद्धा, ज्याला आपण आतापर्यंत सगळं सत्य समजतो ते कसं आहे, सगळं खोटं आहे, लटक आहे. म्हणून सगळे यांना आश्चर्य वाटलं, दचकले सगळे. न बल मायेचे रूपक, नाशू न शकतीचे ज्ञाते लोक, जी अगोवेले ब्रह्मादिक, इतरांचा देख पाडू कोण. म्हणून मायेचे रूपच असे आहे, आश्चर्यकारक आहे, की ज्ञाते लोक सुद्धा तिचा निराश करू शकत नाही. ज्ञाते लोक म्हणजे ज्ञानी लोक, ते सुद्धा तिचा निराश करू शकत नाही. जिथे साक्षात ब्रह्मदेवालाही जर तिने भूल पाडली, तिथे इतरांचा विचार कोणी करणार आहे, कोणी करावा. जिथं ब्रह्मदेवालाही भूल पडली तिथं आपल्यासारखे कोण त्याचा विचार करणार आहे. माया क्रोमणी शिवाशी, तोही आणला जीवत्वाशी, ते माया तरवाया दिनांशी, उपावयाशी पुसोपा. म्हणून तिने शिवावरही आक्रमण केले. अशी असणारी माया तिने महादेवावर आक्रमण केलं. त्याला सुद्धा मी जीव आहे असा भ्रम निर्माण केला, शिवाला सुद्धा. तेव्हा अशा प्रबल मायेला सामान्य जण कोणत्या उपायाने ओलांडू शकतात ते आपण मुलींना विचारावे. अशा राजाला प्रश्न तयार झाला.
असा राजा मनातल्या मनात विचार करतोय. म्हणले अरे एवढी भयंकर माया आहे की तिने शिवाला सुद्धा आक्रमण केलं शिवावर आणि त्याला जीव स्वरूपाला आणला. असा भ्रम निर्माण केला त्या मायेने. तेव्हा अशी असणारी ही प्रबळ माया आता सामान्य जनांनी कसं काय ओळखायची? जर देवादिकांना तिचा निराश करता आला नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसांनी तिचा निराश कसा करायचा? असा त्या राजाला मनातल्या मनात प्रश्न पडलाय. म्हणून ते आता त्यांनी विचारावा म्हणून आता ते पुढे सरसावतोय. सुखोपाये दिनजन दुस्तर माया तरती पूर्ण तदर्थी राजा आपण अत्यादरी प्रश्न श्रद्धेने पुशे. अशा विचाराने जनक राजा मायेच्या उल्लंघनाचा सर्व लोकांना साधेल असा उपाय आदराने विचारू लागला. बघा असा त्या राजाच्या ठिकाणी विचार आला आणि असा आपण प्रश्न विचारून की या प्रश्नाने सगळ्या जनतेचं सगळ्या लोकांचं काय होईल? समाधान होईल. त्यांना सहज ते समजून जाईल आणि ही माया ते काय करतील? पार करतील. अशा पद्धतीने आपण त्यांना विचारू. राजवाच येथे तामेश्वर माया दुस्तर राम कृताग्नी तर यंतश्य स्थूलधेयो महर्ष इदमुच्यताम. श्लोक क्रमांक 17. राजा म्हणाला, हे महर्षे, ज्यांनी आपले मन जिंकलेले नाही अशा लोकांना दुस्तर अशी ईश्वरी माया शरीराचीच अहंता बाळगणाऱ्या प्राकृत लोकांना कशी तरून जाता येईल ते कृपया करून आम्हाला सांगा. अति दुस्तर हरीची माया ऐकून हंसी आले राया लटकीची परिदेहाभिमानिया बांधवया दृढ झाली. हरीची असणारी ही माया कशी दुस्तर आहे बघा ना, किती अवघड मली भगवंताची माया. आणि ते ऐकून आश्चर्याने हसू लागला राजा. त्याला हसायला राजाला का हसतोय? मुल्यावर ही तर खोटीच आहे. जी आतापर्यंत आपल्याला दुःख देणारी होती, सुख देणारी होती, आपण जिचा आतापर्यंत विचार करायचो, अशी असणारी माया कशी खोटी आहे असं त्याला कळल्यामुळे त्या राजाला हसायला आलं. आणि ही माया खोटी असून देहबुद्धीच्या लोकांना दृढ बंधनकारक होते. बघा देहबुद्धीच्या लोकांना कारण म्हणजे ज्याला देहाचा अभिमान आहे ना त्यांना ती काय करते? त्याच्यामध्ये ती बांधून ठेवती. माया बांधून ठेवती म्हणजे मी देह जे समजतेत ना ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये कुटुंब असतात. माया दुस्तर शास्त्र प्रसिद्धी ते भाळे भोळे स्थूळ बुद्धी सुखे तर ती कोण विधी ते सांग त्रिशुद्धी उपावो. म्हणून हे मुनिराया, ही माया फार दुस्तर आहे आणि अशी असणारी माया तर सर्व शास्त्रात उघड सांगितलेली आहे. कशी? म्हणजे मायावर काय करायचं? आपल्याला विजय प्राप्त करायचा. सगळ्या शास्त्रात उघड सांगितली, पण ते स्थूल बुद्धीचे सामान्य लोक सुद्धा तिचा निराश कसा करतील असा उपाय आम्हाला सांगा. स्थूल बुद्धीचे म्हणजे आपल्यासारखे सामान्य जे जीव आहेत, आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत, अशा लोकांनी त्या मायेवरचा निराश कसा करायचा, म्हणजे त्या मायेवर विजय कसा प्राप्त करायचा ते आम्हाला थोडक्यात तुम्ही सांगा. ज्याशी वश्य नाही निजमन आणि भवाब्दी तरवाया भावपूर्ण ऐसे भोळे भाविक जन त्याशी माया तारण सुगम सांगा. म्हणजे ज्यांचे मन त्यांच्या स्वाधीन नसते अशा भोळ्या भाविक लोकांनी ही माया कशी ओलांडून जावी हे असे आणि ते आम्हाला सोप्या शब्दामध्ये आम्हाला समजलं असं तुम्ही सांगा. का नाही? काय की ज्यांचं मन स्थिर नाही, ज्यांचं मन कसं चंचल आहे, गडीवर इथं थांबतं, गडीवर तिथं थांबतं, का नाही, एका जागेवर जरी बसला तरी कुठे पळतं, असं ज्यांचं मन आहे, असे जे भोळे भाविक आहेत आपल्यासारखे, आपलं मन तर काय स्थिर थांबतंय का? नाही. मग आपल्यासारखे जे असे भोळे भाविक आहेत, पण काय आपल्या श्रद्धा आहे भगवंतावरती, आपल्याला ते प्राप्त व्हावा, आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हावा अशी आपल्याला इच्छा आहे, पण आपलं मन का आपल्याला साथ देत नाही. म्हणजे अशा लोकांसाठी म्हणजे आपल्यासाठी ही माया कशी ओलांडून जायची ते आम्हाला सोप्या शब्दामध्ये तुम्ही सांगा. मागा कवी बोलिला संकलिती तन्मया या तो बुधू अभाजाती गुरु ब्रह्मा भेद स्थिती करीती भक्ती माया तरीजे. पूर्वी कवी महर्षींनी तन्मया तो बधू अभाजे ह्या श्लोकामध्ये गुरु व ब्रह्म एकच आहेत अशा भावनेने भक्ती केली. मग आपल्याला कवी नारायणांनी सांगितलं ना, सुरुवातीला कोणी उपदेश दिला? कवी नारायणांनी उपदेश दिला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की गुरु आणि ब्रह्म हे दोन एकच आहेत. गुरु हेच ब्रह्म आहे का नाही, आणि ब्रह्म हेच गुरु आहेत, म्हणजे तेच असणारे ब्रह्म शिष्यासाठी गुरु होऊन येत असतं. मग अशा भावनेने त्यांनी भक्ती केली तर माया ओलांडता येते असं त्यांनी थोडक्यात आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं. म्हणजे कुणाची? गुरुची भक्ती केली असता गुरु आणि ब्रह्म एकच आहे असा विचार करून जर त्यांची भक्ती केली आपण
तर ती माया वलांगते ती, हे त्यांनी आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं. त्याचवरून आता ते भक्तीचे स्पष्ट लक्षण, विषेद होवाया श्रवण, पुढती मायेचे तरण, पुसावाया कारण मुख्यत्व हेचे. त्यावरूनच मी विचारित आहे. आता त्याच प्रश्नाचा सारांश घेऊन त्यांनी जो उपदेश दिला आपल्याला कवी नारायणांनी, त्याचा थोडा विचार घेऊन मी त्याच्याबद्दल तुम्हाला उपाय स्पष्टपणे आम्हाला समजावून सांगा का ना, की नेमकी भक्ती कशी करायची. आता हे मायेचं उल्लंघन करायचं ना, मायाला काय करायचं, आपल्या मायेवर विजय प्राप्त करायचा आपल्याला. मग ती माया वलांगून जायची आपल्याला, मग त्यासाठी भक्ती करायची. मग तुम्ही जे आधी आम्हाला सांगितलं होतं की गुरुची भक्ती करायची, म्हणजे ब्रह्म आणि गुरु हे काय दोन वेगळे नाही, ते एकच आहेत. आणि त्यांची भक्ती केल्यानंतर ती माया आपल्याला वलांगता येते. मग त्याच्याबद्दल आम्हाला थोडं आणखी काही करा, स्पष्ट करून सांगा, असं राजाने विचारले. तो माया तरुणोपाय विधी, सुगम सांगावा या त्रिशुद्धी, अंतरिक्षा धाकुटा सुबुद्धी, प्रबुद्ध प्रज्ञानिधी बोलता झाला. मग राजाचा हा प्रश्न ऐकून अंतरिक्ष मुनीचा जो धाकटा भाऊ आहे, प्रबुद्ध नामक, म्हणजे प्रबुद्ध असणारा नारायण, प्रबुद्ध नारायण हे मुनी, त्या माया तरणाचा उपाय सांगायला त्यांनी सुरुवात केली, की माया कशी तरून जायची. म्हणजे राजाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला सुरुवात केली. त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपण आता उद्या पाहू. पुंडलिका वरदहरी विठ्ठल.